नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालय तुमचे स्वागत करत आहे। आज जे आपल्या समोर धडा आलेला आहे व्याकरणचा, त्याचं नाव काय? उपसर्ग और प्रत्यय। काय नाव आहे तिच्या? उपसर्ग आणि प्रत्यय। आणि हा धडाचा हा दुसरा सीझन आहे। पहिल्या सीझन मध्ये आपण बघितले यांचे काही प्रकार किंवा यांचे काही परिभाषा किंवा उदाहरण पाहिले। या सीझन मध्ये आपण बघणार आहे काही प्रश्न उत्तर किंवा काही यांचा अजून काही प्रश्न उत्तर बघणार आहे। तर चला बघून घ्या। बघा, तुमच्याकडे पहिला प्रश्न आलेला आहेत की नाही? हो। निम्नलिखित उपसर्ग और प्रत्यय को मूल शब्दों में जोड़कर नए शब्द बनाओ। इथे काय दिलेलं आहे? निम्नलिखित उपसर्ग आणि प्रत्यय याला मूल शब्द जोडून नवीन शब्द बनवायचा आहे। कळलं? हो। जसं आता आपण यांचे शब्द बघणार आहे। कु, नि, अव, अप, प्र, स्व, वान, पण, इत, इक, आलू, ता। पुन्हा बघून घ्या। कु, नि, अव, अप, प्र, स्व, वान, पण, इत, इक, आलू, ता। तर याबद्दल यांचे असं काही प्रश्न दिलेले आहेत किंवा यांचे शब्द दिलेले आहे, याबद्दल आपल्याला बनायचं आहे। तर बघा, कु ते कुरूप, दुसरा निडर, अवगुण, अपयश, प्रबल, स्वदेश, गुणवान, बचपन, पुष्पित, धार्मिक, दयालू, सुंदरता। तर याप्रमाणे या उपसर्गाचा प्रत्यय असं बनवून जात आहे। पुन्हा सांगत आहे मी, नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे। कुचं कुरूप, नीचं निडर, अवचं अवगुण, अपचं अपयश, प्रचं प्रबल, स्वचं स्वदेश, वानचा गुणवान, पंच बचपन, पंचे पुष्पित, इचं पुष्पित, इकचं धार्मिक, आलूचं दयालू, ताच्या सुंदरता। तर असं प्रमाणे होऊन जात आहे। तर अजून काय आहे बघून घ्यायचं आहे। बघा, आता आपण पाहणार आहे प्रश्न दुसरा। काय पाहणार आहे? प्रश्न दुसरा जे तुमच्या समोर आलेला आहे। निम्नलिखित शब्दों से उपसर्ग प्रत्यय और मूल शब्द अलग करके लिखो। निम्नलिखित शब्दातून उपसर्ग प्रत्यय किंवा मूल शब्द वेगळा करायचा आणि लिहायचा आहे। जसे भारतीय, बेबाद, आस्थावान, निराधार, व्यक्तित्व, प्रतीक, स्नेहिल, सुयोग, वीरता, अनपढ़, श्रीमान, कुसुमय। तर याबद्दल हा जे उपसर्ग आणि प्रत्यय आहे तर अशा प्रमाणे होऊन जात आहे। तर यांचे आपल्याला मूल शब्द किंवा प्रत्यय जोडून देत आहे। तर पहिला कोणता आहे? भारतीय। तर मूल शब्द काय होणार? भारत। आणि प्रत्यय बद्दल इय। काय होणार? मूल शब्द भारत आणि प्रत्यय बद्दल इय। अस्थावन म्हणजे मूल शब्द आस्था आणि प्रत्यय वान। मूल शब्द काय? आस्था आणि प्रत्यय काय आहे तुमचा? वान आहे। तर अजून काय आहे बघून घ्यायचं आहे। बघा इथे व्यक्तित्व, व्यक्तित्व, तर व्यक्ती आणि त्व। स्नेहल, स्नेहल, इल। वीरता, वीर आणि इथे ता। श्रीमान म्हणजे श्री आणि इथे मान। तर अशा प्रमाणे यांच्या मूल शब्द किंवा प्रत्यय होऊन जात आहे। तर अजून काय आहे बघून घ्या। आता आपण पाहणार आहे उपसर्ग आणि त्यांच्या मूल शब्द। उपसर्ग आणि त्यांच्या मूल शब्द तर बघून घ्या। बेबाद, बे आणि बात, निराधार, निर, धन, आदर आणि इथे प्रत्येक, प्रतिधन, एक, सुयोग, सुयोग, अनपढ़, अनपढ़, कुसमय, कुसमय। तर याबद्दल असं उपसर्गाच्या मूल शब्द जोडून जात आहे। तर अजून काय आहे बघून घ्या। बघा इथे निम्न शब्दों से कृदित आणि तद्धित बनाओ। निम्न शब्दातून आपल्याला कृदित किंवा तद्धित बनावायचा आहे। बघा, मिलना, शौक, ठहरना, भाव, इंसान, घर, देना, धन, कहना, बैठना। तर याबद्दल तुम्हाला इथे मिलना म्हणजे मिलन, मिलना म्हणजे काय होणार? मिलन। ठहरना, ठहराव, इंसान, इंसानियत, शौक, शौकीन। तर याबद्दल असंही होऊन जात आहे। अजून काय आहे बघून घ्यायचं आहे। आता आपण इथे बघणार आहे देण्याचा देनेवाला, कहण्याचा कहनेवाला, भावचा भावना, बैठनाचा बैठक, घरचा घरेलू आणि धनचा धनी। तर याबद्दल असंही होऊन जात आहे। तर अजून काय आहे बघून घ्यायचं आहे। आता इथे बघणार आहे प्रश्न चौथा। प्रश्न चौथा तुमच्या समोर आलेला आहेत काही नाही? लवकरच लवकर सांगा। हो। तर प्रश्न चौथा काय आहे ते आता आपण बघणार आहे। पाठों में आए हुए उपसर्ग और प्रत्यय वाले शब्द ढूंढो तथा उनके उपसर्ग और प्रत्यय अलग करके मूल शब्द लिखो। आता आपल्याला काय करायचं? धडामध्ये येणारं उपसर्ग किंवा प्रत्यय यांच्या शब्द ढूंढून शब्दांचा उपसर्ग किंवा प्रत्यय वेगळा करून मूल शब्द लिहायचा
आहे. कळलं? हो. जसे इथे उपसर्ग आणि मूल शब्द. निरुत्तर म्हणजे निर्धन उत्तर. अतिरिक्त अतिधन रिक्त. संवेदना संवेदना. सर्वप्रथम सर्व आणि इथे प्रथम. अनावश्यक अन आणि इथे आवश्यक. 6वा अवशेष अवधन शेष. अविवेकी अविवेकी. प्रशासन प्र आणि इथे शासन. तत्पश्चात तत् आणि इथे पश्चात दिलेले आहे. बहुमंजिला बहु आणि इथे मंजिला. तर याप्रमाणे याच्या उपसर्गाचा मूल शब्द असाही देऊन जात आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. कळाले? छान. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा इथे बघा मूल शब्द आणि प्रत्यय यांच्या मूल शब्द आणि प्रत्यय बघून करणार आहे. बुद्धिवाणी बुद्धी आणि इथे प्रत्यय मानी. पशुता पशु आणि इथे ता. राष्ट्रीय राष्ट्रधन इय. इमानदार इमान आणि इथे दार. विचारशील विचार आणि इथे शील. संबंधित संबंध आणि इथे इत. तन्मयता इथे तन्मय आणि इथे ता. जंगली जंगल आणि इथे ई. महिमामयी महिमा आणि इथे मयी. महत्वपूर्ण महत्व आणि इथे पूर्ण. तर याबद्दल असंही होऊन जात आहे. तर अजून काय आहे बघून घ्यायचं आहे. तर आज आम्ही काय शिकलो? आज आम्ही शिकलो की कशाप्रमाणे आपल्या समोर हा जे प्रत्यय किंवा उपसर्गाच्या खूपच छोटी धडा आहे त्याबद्दल आपण पाहिले, त्यांची परिभाषा प्रकार आणि सगळं पाहिले. इथे आपण त्यांचे प्रश्न किंवा उत्तरे बघणे की कशाप्रमाणे त्यांचे प्रश्न किंवा उत्तरे येणार आहे आणि याबद्दल आपण हे पण पाहिले की कशाप्रमाणे त्यांच्या उत्तराचा प्रयोग करण्यासाठी आपल्याला करायचं आहे. हा सगळं आपल्याला व्यवस्थित नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे. जिथे जिथे तुम्हाला नाही कळाले किंवा नाही कळत आहे तर तुम्ही विचारू शकता आणि त्यांचा उपयोग कशासाठी होऊन जात आहे ते पण तुम्ही बघणार आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो.